नमस्कार. परवा रेमंड कंपनीचे सिंघानिया ह्यांचा मृत्यू झाला. 35 करोड वगैरे त्यांची काहीतरी मालमत्ता होती, ती मुलाला दिली आणि त्याच्यानंतर ते बेघर झाले, भाड्याच्या खोलीत राहिले, त्यांना खूप हाल झाले वगैरे अशी ही बातमी आपण वाचलीच. पण मी दुसऱ्या थोडासा वेगळ्याने विचार करते. एवढ्या करोडचा मालक म्हणजे त्यांची किती लोकांबरोबर ओळख असेल, भेटघाट असेल, कंपनीसाठी त्याच्याकडे लीगल ॲडवायझर असतील, वकील असतील, किती लोकांना त्यांनी मदत केलेली अशी माणसं असतील. असा माणूस एक तडकाफडकी सगळीच्या सगळी मालमत्ता म्हणजे त्या देताना त्याला कोणीतरी जागरूक नसेल का हो केल्यावरही त्याने पूर्णपणे आपल्या मुलावर विसंबून कोणाचं न मानता स्वतःसाठी काहीही न ठेवता त्याने सगळं मुलाला दिलं असं आपण मानलं. जर आपण मानलं तरीसुद्धा त्याच्या स्वतःच्या अंगावर एक गळ्यातली चैन, अंगठी आणि त्यांची घड्याळ वगैरे एवढे महागडे असतात स्वतःचे. म्हणजे त्याच्याच अंगावर तरी करोडोची स्वतःची असणार. म्हणजे एवढा तो श्रीमंत होता म्हणून मी म्हणते. आणि मग त्याच्यानंतर ही वेळ येते त्यावेळेला मला कधी वाटतं प्रारब्ध. शेवटी आपलं प्रारब्ध हा सुद्धा काहीतरी आपल्याला असतो की, कारण माझ्या एक ओळखीतली एक बाई होती, खूप असं छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये म्हणजे ज्ञातीतल्या लोकांना न्याय द्यायला जायची, पुढे करायची आणि स्वतःला खूप हुशार समजायची. म्हणजे माझ्यापेक्षा वयस्कर होत्या. तिला 2 मुलगे होते आणि जेव्हा मुलांनी वेगळं व्हायचं ठरवलं त्यावेळेला तिने 2 वाटे करताना मोठी सून म्हणाली की, आई तुम्ही 2 वाटे करू नका, 3 वाटे करा. आम्ही तुम्हाला सोडून घालणार नाही, पण तुमचे म्हणून तुमच्याकडे थोडे पैसे असू द्या. त्या बाईने काय करावं, 3 वाटे केले आणि 2 वाटे काढून, माझा दुसऱ्या मुलाची बायको नोकरीला जात नाही, तुझा व्यवसाय आहे, तू कमवतेस, तुमच्या दोघांचा पगार आहे असं म्हणून तिने त्याला 2 वाटे दिले आणि ह्यांना 1च वाटा दिला. म्हणजे कधी सांगितलेला सल्लासुद्धा त्यावेळेला पटत नाही. आणि हीच बाई जगाला न्याय द्यायची, सगळ्यांना सांगायची जेवणाचं एक वेळेला आलेलं जेवणाचं ताट द्यावं, आपण उपाशी राहावं, पण आपलं बूड घट्ट करावं. हा तिने तिच्या मुलावर आणि त्या मोठ्या सुनेवर दाखवलेला विश्वास होता. इथपर्यंत सगळं ठीक होतं. मग नंतरच्या काळामध्ये ज्याला 2 वाटे दिले तो नेहमी येऊन काही ना काही कारणं सांगायचा. आणि ह्या घरातलं मुलगा आणि सून कामाला जातात, त्यामुळे ह्या घरातनं उचलून तांदूळ दे, नारळ दे, हे प्रकार केले. कुठे ना कुठेतरी अति व्हायला लागलं की 2 वाटे त्यांना देऊन तो एकटा कमवतो म्हणून सून मग म्हणणारच ना, तिला कोणी सांगितलंय की तू कमवू नकोस किंवा बाहेर जाऊ नकोस किंवा प्रयत्न करू नकोस. मी जेव्हा 8 तास बाहेर जाते ते माझ्या घरासाठी मी करते. त्यांना पूर्ण दिलेला आहे, त्यांचा हक्क बरोबर नाही तर डबल दिलेला आहे. एवढं करून सुद्धा तुम्ही असं कराल तर मग आणि पुन्हा नाकवर ती गरिबा घरची मुलगी म्हणून तिला नाकभर तुला मिळते, तुझ्या नशिबाने मिळते ते. म्हणजे नवरासुद्धा तेच म्हणायचो, तुला काय कमी पडतंय, माझ्या भावाला दिलं तर तुझं कुठे कमी पडतंय. मग तिला जेव्हा हे मिळालं, नवऱ्याची बदली बँगलोरला झाली, तर तेव्हा तिला चान्स मिळाला. तेव्हा ती म्हणाली, तिचा व्यवसाय होता, माझा व्यवसाय तिथे बँगलोरला पण होईल, मी तुमच्याबरोबर बँगलोरला येते. आणि तिने तो चान्स घेऊन
पूर्णपणे ती बँगलोरला गेली आणि सासूला त्या धीराकडे पाठवलं की तुम्ही बघा म्हणून. त्या बाईने त्या म्हातारीला किंवा त्या बाईला जितकी वर्ष पाहिली तितके महिनेसुद्धा त्या धाकट्या मुलाने पाहिलं नाही. दर महिन्याला तिच्याकडून जेवढं नेलं होतं तितकंसुद्धा त्या म्हातारीला खायला घातलं नाही. आणि नाही, जेव्हा ही म्हणाली की मी पण बँगलोरला चाललेली आहे माझ्या नवऱ्याबरोबर, तेव्हा हिला पण घेऊन जा म्हणून ती लोक मागे लागली. तर ते लोक म्हणाले आमचंच अजून सगळं सेटल व्हायचं आहे, तिथल्या वातावरणाचा ह्यांना भाषेचा वातावरणाचा त्रास होईल, ह्या वयात त्यांना झेपणार नाही, ह्या इथेच राहू दे, पुन्हा आमची 2-3 वर्षाने बदली झाली की आम्ही येऊ असं सांगितलं. तर त्यावेळेला त्यांना दम, म्हणजे अक्षरशः आमच्या घरात तुम्ही यायचं नाही, आमच्याकडे पुन्हा फोन करायचा नाही, विचारायचं नाही असं म्हणजे नेलं ते नेलं पण फोनशी संबंध पण ठेवला नाही. आणि जेव्हा त्या बाईला वृद्धाश्रमात टाकलं तेही मोठ्या भावाला कळवलं नाही की आम्ही तिला वृद्धाश्रमात टाकलं. आणि इतक्या भंगार वृद्धाश्रमात टाकलं ना, त्यावेळेला तिला वाटलं असेल आणि त्या बाईने ही खच खाल्ली असेल आणि ती लगेच तिथे वृद्धाश्रमात टाकल्यावर लगेच गेले. ते गेल्यावर मात्र जे लोक म्हणाले ते तिच्या ह्याला पण बोलवणार नाही वगैरे, मग कोण खर्च करणार आणि तसे घाबरट, मग 12-13 वगैरे कोण करणार. मग तेव्हा मोठा मुलगा बँगलोरहून आला, तेव्हा त्याने केलं 12-13, त्या मुलानेच केलं, मोठ्या मुलाने. आणि धाकटा मुलगा मात्र सगळं घेऊन करून मोकळा राहिला. आता हे तिचं पण प्रारब्धच ना, तिचं पण प्रारब्धच की तिला असं ती सगळ्या जगाला समजत होती ताट द्यावा पण पाठ देऊ नये. तिने दिलं ते दिलं, त्याच्यानंतर जे आपल्याला चांगलं सुखात मिळत होतं अजूनही दुसऱ्याची भर करत होती. मग तिथे आपण मोठ्या मुलाला तरी दोष देऊ शकतो का, त्याने मधल्या काळात आईला भेटायला यायला पाहिजे होतं बँगलोरहून आणि आईकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं का. ते मूल फक्त आई फक्त एकट्याचीच होती का, दुसराचंही होतं. आणि जो समाज एरवी सल्ले देतो कोणाला तरी की ह्याने असं वागावं त्याने तसं वागावं, त्या समाजातला कोण करत असतो आपली स्वतःच्या घरात आपल्या आईवडिलांचं कोण न करणारेच सल्ले देत असतात. आता या सिंघानियाने किती लोकांना त्याच्या कामातल्या लोकांना कितीतरी सवलती दिल्या असतील, त्यांचं वृद्धापकाळी चांगलं व्हावं म्हणून त्याच्या कंपनीमधून कितीतरी त्यांना चांगल्या स्कीम केल्या असेल. तर एकही माणसाला वाटलं नाही. जेव्हा आपला विनोद कांबळी स्वतःच्या अति शहाणपणाने या परिस्थितीला आला तर बाकीच्या क्रिकेटर लोकांनी त्याला मदत केली ना थोडीफार तरी. मग ह्या सिंघानियाला मदत करायला त्याचे ओळखीतले कितीतरी बिझनेसमॅन असतील, त्याच्या हाताखाली काम करणारी कितीतरी लोक होती, नसेल का केलं त्यांनी. मला तरी ह्यातलं काही त्यांना दिलं होतं, मदत केली होती नव्हती मला काही माहीत नाही. आणि एवढी प्रॉपर्टी असलेल्या माणसाने स्वतःकडे थोडंफार तरी ठेवून घ्यावं हातचं. जर का 15-20 खोल्या माळ्याचं काहीतरी बिल्डिंग होती तर एक माळा तरी माझ्याकडे ठेवून घ्यावं हे त्याला वाटलं नसेल का. मग प्रारब्ध त्याच्याकडून हे घडवून घेत असेल का, मला तर कळत नाही. ह्या असल्या गोष्टी ऐकल्यावर मन खूप विचार करत राहतं, प्रश्न तर काय उकलत नाही पण विचार मात्र सुटत नाहीत. आणि कोणी किती चांगलं वागावं आणि किती चांगलं वागू नये हेही कळत नाही. कारण चांगलं वागलेल्यांना कोणी आत्ता एकदम काहीच त्या आईबापाची इन्कम नाही, सेविंग नाही, अशाही आईबापाला बघणारे कितीतरी मुलगा आणि सून असतील, त्यांचं कोणी कौतुक करत नाही, कधीच नाही करत. किती करतं का कोणी हो अशा लोकांचं कौतुक.
आणि हे अशी घटना झाली की मात्र बोंबाबोंब करायला सगळेजण असतात. चला अशा लोकांचं पण बघूया आपण, जे आईवडिलांचं काही नसताना आईवडिलांवर निर्व्याज प्रेमाने आईवडिलांना बघतात. त्यांच्याकडची अर्धी पोळी त्यांना देतात, शिळी पोळी देत असतील, पण पहिलं आईवडिलांना एक ताट घालतात. असेही मुलगे आणि सून नक्कीच असणार. त्याशिवाय हे जग इतकं सुंदर चालत नाही. फक्त आपण चांगली बाजू बघतच नाही. आपल्याला ना वाईट बघायची इतकी सवय झाली की वाईट बघायचं आणि त्याच्यावर सल्ले आणि बाता करत बसायच्या. चांगल्या कार्याला कौतुक करायची नाही. आणि मग जे आपण करतो तेच आपल्याला उलटून येतं. आपण चांगल्याची गप्पा माराव्या. आणि चांगले जे असे कोण आहेत, मी तरी अशा लोकांना खूप कौतुक करते. आणि मी म्हणते इतकं सोपं नाही, कारण मी स्वतः 30 वर्ष सासूबाईंना बघितलेलं आहे. बघणाऱ्यांना जितकं सोपं दिसतं तितकं सोपं नसतं वयस्कर लोकांना सांभाळणं, बिलकुल नसतं. एक लहान मुलांना मारून ओरडून करता येतं, पण त्यांना त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा इतका अभिमान किंवा एक इगो असतो, म्हणतो की तो काढणं शक्य नाही. आणि बाकीचे येऊन मात्र फुकटचे सल्ले देणारे 50 असतात. कधी तिला विचारत नाही, काय गं बेटा, तुला कधी एक पिक्चरला जायचं आहे का, त्यांच्यामुळे तुला जाता येत नाही, मी पिक्चरचं तिकीट काढून 3 तास मी त्यांच्याबरोबर बसते, असं कोण नातेवाईक म्हणतं आहे का बघा, विचारा तुम्ही. नाही कोणी म्हणत. बघा, तुम्हाला मी सिंघानियाचा आणि सर्वसामान्य लोकांचा मी विचार तुम्हाला सांगितला. अगदी सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या घरातल्या सुद्धा अशा कितीतरी चांगले लोक आहेत, पण आपण त्यांचं कौतुक करत नाही आणि ते सिंघानियाचं घेऊन बसतो. तुम्हाला माझा हा विषय पटला तर बघा, तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.